A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 25 बघणार आहोत. तर सुरू करूया. लॅब सेल पाथ लर्निंग या ठिकाणी सुरू करूया. प्रोसीड. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर स्पार्क लाईन इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल? तर याचा आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द क्विक एनालिसिस फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल? तर याचा आन्सर आहे सेकंड, अ फीचर फॉर क्विक डाटा एनालिसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is the 3D map feature in Microsoft Excel? त्याचा आन्सर आहे चौथा, व्हिज्युअलायझेशन टूल फॉर ट्रान्सफॉर्मिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following option will allow you to format the data in a table on your sheet in MS Excel? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is the primary purpose of the text box feature in Microsoft Excel? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इट इज टूल used to insert and customize blocks. या ठिकाणी आपलं हे सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालं. आता आपण बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, which website should you visit to apply for a birth certificate? तर याचा आन्सर आहे फोर्थ. Next question, if you are a new user applying for a birth certificate, which option should you click on in order to register? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड, जनरल पब्लिक साइन अप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, while registering as a new user at the CR website, you have to fill all the required personal detail and the dash before clicking register. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, कॅप्चा कोड. नेक्स्ट क्वेश्चन, once the registration is successful done, you are prompt to dash. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, enter a new password and confirm. Next question, once you have registered successfully, which option should you click in order to apply for a birth certificate? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्थ, add birth registration. Next question, in addition to answering questions, what other tasks can Amazon Alexa perform? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ordering products online. Next question, what is the Indian app primarily used for? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, reading ebooks. Next question, what feature in the Kindle app allow users to adjust the text size and font the ebook? That is the correct answer आहे fourth, font and display setting. Next question, what is the primary use of the Photomath app? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड, for photo editing and enhancing image. Second, for scanning and solving mathematical. Okay. Next question is, what is function of PlantSnap app? त्या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट, टू आयडेंटिफाय द प्लांट्स नियर बाय. या ठिकाणी नॉलेज चेक टेस्ट आपली पूर्ण झाली आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहोत नॉलेज चेक गुगल फोटोज. तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द लोगो ऑफ गुगल फोटोज. यामध्ये गुगल फोटो कोणते आहेत? फोर्थ आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द गुगल फोटोज? तर याचा आन्सर आहे फर्स्ट अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय इज गुगल फोटोज डिफरंट from other photo and image storage method of services? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, सेकंड and थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ लिंकिंग फोटोज थ्रू गुगल फोटोज? तर याचा आन्सर आहे 1, 2, 3, फर्स्ट, सेकंड, थर्ड. And last question, what does the
images onto Google Photos. यानंतर आपण बघणार आहोत आता डू इट युअरसेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन दिस गिवन टेम्पलेट select the table and apply thick outside border to make the table in the given sheet look nice. Home tab font group. या ठिकाणी हा जो टेबल आहे हा सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी इथे बॉर्डर ऑप्शन आहे होम टॅब मध्ये. या बॉर्डरच्या एरोवर क्लिक करा. यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डर हा ऑप्शन आहे, यावर क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट अ ओवल शेप इन द एक्सेल शीट युजिंग इन्सर्ट इलिस्ट्रेशन शेप. ओवल शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे यामध्ये. त्यासाठी सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला इथे क्लिक करा. त्यामध्ये शेप्स नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये जा. शेप मध्ये आल्यानंतर हा ओवल शेप आहे सर्कल, त्या सर्कल वरती क्लिक करा आणि या पेज वरती याला असं ड्रॉ करा आणि सबमिट करा. नेक्स्ट, इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट ऑल द टेक्स्ट इन शीट 3 and delete it using home tab, sales group, delete option menu, delete cell. तर आपल्याला या सप्टेंबर अटेंडन्स शीट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर कुठल्याही सेल वरती इथे क्लिक करा आणि या ठिकाणी डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा. इथे डिलीट मध्ये गेल्यानंतर डिलीट सेल या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन द गिवन वर्कशीट गो टू शीट 2 and sheet a table name, leave type and apply outside border to it using home tab, font group and borders menu item. शीट 2 मध्ये लिव्ह टाइप्स ला आउटसाइड बॉर्डर अप्लाय करायचे आपल्याला. या ठिकाणी लिव्ह टाइप्स या शीट वरती क्लिक करायचे. पूर्ण टेबल सिलेक्ट करा. बॉर्डर मध्ये क्लिक करा. बॉर्डर मध्ये आल्यानंतर आउटसाइड बॉर्डरला इथे क्लिक करा आणि इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट रो नंबर 2 to 4, क्लियर ऑल फॉर्मॅटिंग, एडिटिंग ग्रुप, क्लियर मेनू, सिलेक्ट ऑल टेक्स्ट and make it bold using bold option. 2 to 4 रो काय करायचे, सिलेक्ट करायचे. 2 to 4 सिलेक्ट करा. या ठिकाणी क्लियर मध्ये क्लियर फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे बोल्ड करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू यूज द स्लाइसर ऑप्शन फ्रॉम द फिल्टर ग्रुप इन द गिवन एक्सेल शीट, then go the insert tab. Now click the slicer option and apply filter by selecting photos. फिल्टर अप्लाय करायचे आपल्याला स्लायसर मधून. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर या शीट टेबल वर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅब मध्ये क्लिक करा. यामध्ये स्लायसर नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यामध्ये फोटोज या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. नेक्स्ट आहे, टू यूज क्विक अनालिसिस एक्सेल. तर आपल्याला क्विक अनालिसिस करायचंय आणि त्यामध्ये डाटा बार शो करायचा आहे. तर सर्वात अगोदर काय करायचंय की हा जो टेबल आहे यामध्ये हा पूर्ण टेबल इथे सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यावर असं स्क्रोल करून वरती घ्या. वरती घेतल्यानंतर इथे हा जो छोटासा ऑप्शन आहे या बॉक्स वरती क्लिक करा. यामध्ये डाटा बार नावाचा ऑप्शन आहे बघा, हा डाटा बार. या डाटा बार वरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, टू इन्सर्ट अ न्यू टेक्स्ट बॉक्स, गो टू द इन्सर्ट टॅब and then click the text box and insert new text and type January. एक टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आणि त्यामध्ये जानेवारी टेक्स्ट ऍड करायचा. टेक्स्ट बॉक्स कुठे असतो, इन्सर्ट मध्ये टेक्स्ट ग्रुप मध्ये टेक्स्ट बॉक्स आहे. या टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा. या पेज वरती असा ड्रॉ करा आणि यामध्ये टाइप करा जानेवारी आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, टू इन्सर्ट अ बिनोमियल थिओरम इन युअर शीट. एक इक्वेशन ऍड करायचं आहे आपल्याला या शीट मध्ये. एक मिनिट,
या ठिकाणी जी शीट आहे या ठिकाणी B4 या सेलवर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅब मध्ये इक्वेशन दिलेले आहे, या इक्वेशन वरती क्लिक करा. इक्वेशन मध्ये क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. इक्वेशनच्या ॲरोला क्लिक करा. यामध्ये सेकंड नंबरचा जो इक्वेशन आहे त्यावर क्लिक करा आणि हे जे आलेले इक्वेशन आहे याला धरून असं इथे ऍडजस्ट करा आणि मग सबमिट करा. शेवटचा प्रश्न, टू यूज द पिव्होट टेबल इन an existing Excel sheet, select the table and go to the insert option. Now click on the pivot table option. A dialog box will appear. Check the table range. पिव्होट टेबल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी या टेबलच्या पहिल्या सेलवरती इथे क्लिक करा आयटम वरती. त्यानंतर इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा. त्यामध्ये पिव्होट टेबल या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा आणि आता सबमिट करा. अशा प्रकारे आपल्या इथे डू इट युअरसेल्फ कंप्लीट झालंय. एंड एक्झाम करूया. त्यानंतर आपण बघणार आहोत आता सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲज आयकॉन एक्सप्रेस थिंग मोर इंटरेस्टिंगली. इथे आपल्याला एक आयकॉन ऍड करायचा आहे D5 सेल मध्ये कम्युनिकेशनचा. सर्वात अगोदर D5 सेल वरती इथे क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आयकॉन ऑप्शन आहे, आयकॉनला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे कम्युनिकेशन या ऑप्शनला क्लिक करा. त्यामध्ये पहिला जो आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि इथे इन्सर्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन इन्सर्ट अ पिक्चर in a cell. Now select the cell C5 and insert a company logo. C5 सेल मध्ये आपल्याला एक कंपनी लोगो इन्सर्ट करायचा आहे. तर कशा प्रकारे आपण करणार इन्सर्ट? C5 सेलला आपण क्लिक करायचंय. त्यानंतर इन्सर्ट टॅबला इथे क्लिक करायचंय. पिक्चर या ऑप्शनला क्लिक करा आणि कुठलंही एक चित्र यामध्ये सिलेक्ट करायचंय आणि इन्सर्ट करायचं. सिम्युलेशन क्वेश्चन्स आपले इथे कंप्लीट झाले. आता आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, MIDI ports are a special type of serial port to connecting musical instruments like an electronic keyboard to a sound card. याचा आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट, Mac OS is an application software. याचा आन्सर आहे फॉल्स. नंतर, have you collected a MSIT book from your center? Yes. नंतर, where do you read and study MSIT book? At both place. या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाले आणि सेशन 25 इथे कंप्लीट झाले.